Today we are discuss about the next point, that is chemical properties of alkanes. ह्याच्या अगोदर आपण प्रिपरेशन बघितलं, फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. कशाच्या? अल्केन्सच्या. तर आपल्याला आता काय बघायचं आहे? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. म्हणजे अल्केन्स हे दुसऱ्या केमिकल सोबत कसे रिॲक्ट होतात ते आपल्याला बघायचं आहे. अल्केन्सच्या रिॲक्शन्स किंवा कशासोबत रिॲक्ट केल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतं हे ज्याच्यामध्ये अभ्यासतो त्याला आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो. त्याला मराठीत आपण रासायनिक काय म्हणायचं? गुणधर्म म्हणायचं. तर केमिकल प्रॉपर्टीज. सी हिअर, that is first chemical property. Alkanes are relatively unreactive towards acids, bases, oxidizing and reducing agents. म्हणजे काय की अल्केन्स हे ऍसिड सोबत किंवा बेस सोबत किंवा ऑक्सिडायझिंग जे काही एजंट असतात, रिड्युसिंग एजंट असतात. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ज्याच्यामध्ये की ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं. रिड्युसिंग एजंट म्हणजे जे की हायड्रोजन ऍड करण्यास भाग पडतात, त्याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो. तर यांच्यासोबत ते सहसा जास्त रिएक्टिव्ह नाहीत किंवा तिथे त्यांचे रिएक्शन होत नाही. These are unreactive towards acids, bases, and oxidizing and reducing agents. They undergo the following reactions under specified condition. ते फक्त खालील जे काही रिएक्शन्स दिलेले आहेत त्या रिएक्शन्स ते फॉलो करू शकतात. तर त्याच्यामधली पहिली रिएक्शन आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. तर ऑक्सिडेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. तसं हॅलोजिनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हॅलोजन ग्रुप एलिमेंट्स. ऍडिशन ऑफ हॅलोजन ग्रुप एलिमेंट. हॅलोजन ग्रुप एलिमेंट आपण कशाला म्हणतो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि एस्टेटाईन. हे जे एलिमेंट आहेत ह्याला आपण म्हणतो हॅलोजन ग्रुप एलिमेंट्स. तर ह्या एलिमेंट्सचं ऍडिशन ज्या रिएक्शन मध्ये होतं त्याला आपण म्हणतो हॅलोजिनेशन रिएक्शन. इट इज नोन एज हॅलोजिनेशन रिएक्शन. तर अल्केन्स हे हॅलोजिनेशन रिएक्शन फॉलो करतात किंवा अल्केन सोबत हॅलोजिनेशन रिएक्शन होते. आता ते बघा, द रिएक्शन इन विच an atom or group of atom in a molecule is placed by another atom or group of atoms are known as substitution reaction. तर हॅलोजिनेशन रिएक्शन होते म्हणजे ही एक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. हॅलोजिनेशन रिएक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हॅलोजन ॲटम किंवा सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोजन ॲटम्स. तर ह्याच्यामध्ये इथं जे काही आहे ते सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात. तर सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आणि ऍडिशन रिएक्शन्स मध्ये फरक असतो. सबस्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणजे काय? किंवा एखादा ॲटम किंवा मॉलिक्यूल काढून त्या ठिकाणी आपण जर दुसरा ॲटम किंवा मॉलिक्यूल जर ठेवतो त्यावेळेस त्याला सबस्टिट्यूट म्हणतो किंवा सबस्टिट्यूट करणे म्हणतो. म्हणजे एकाच्या जागेवर दुसऱ्याला ठेवणे, त्याला सबस्टिट्यूशन म्हणायचं. तर अशा रिएक्शनला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणायचं. आणि जर एखाद्या ॲटम किंवा मॉलिक्यूल मध्ये आपण दुसरा ॲटम किंवा मॉलिक्यूल जर ऍड करत असू, डायरेक्ट त्याच्यामध्ये ऍड करतो, त्यावेळेस त्या रिएक्शनला काय म्हणतात? ऍडिशन रिएक्शन्स म्हणतात. तर आता ही जी रिएक्शन आहे ती सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. तर हॅलोजिनेशन रिएक्शन बाय सबस्टिट्यूशन म्हणजे हॅलोजन त्याच्यामध्ये आपण ऍड करतो. कशा प्रकारे? तर त्याचं सबस्टिट्यूशन करतो, म्हणजे काहीतरी काढून त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम आपण रिप्लेस करतो. तर सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन्स बाय एक्स. एक्स म्हणजे हॅलोजन ग्रुप एलिमेंट. आता एक्सच्या ठिकाणी तुम्ही फ्लोरीन ठेवू शकता, क्लोरीन ठेवू शकता, ब्रोमीन ठेवू शकता, आयोडीन ठेवू शकता, काही ठेवू शकता. एक्स म्हणजे काय? इट इज इंडिकेटेड इथं लिहिलेलं आहे बघा, हॅलोजन एक्स. एक्स इज इक्वल टू ClBrIF. ह्याच्यापैकी कुठलाही एक. तर कुठलाही एक ठेवण्यासाठी आपण ते डायरेक्ट जनरल त्याचं जे इंडिकेशन आहे, साईन आहे ते एक्स आहे. एक्सने आपण दाखवतो हॅलोजन ग्रुप एलिमेंट. तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन ह्याच्यापैकी कुठलाही आपण वापरू शकतो. ॲटम इज कॉल्ड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. ह्याचे जे काही रिप्लेसमेंट आहे कशाचे? अल्केन मध्ये जे काही हायड्रोजन आहेत तो हायड्रोजन काढून त्या ठिकाणी जर आपण एक्स ठेवतो म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन यांच्यापैकी एक जर ठेवलो
तर ह्या अशा रिएक्शनला म्हणायचं हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. त्याच्या खाली बघा, अल्केन्स रिएक्ट विथ हॅलोजन्स इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. युव्ही लाईट, त्याला नील किरण असं म्हणतात. युव्ही लाईटमध्ये, अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये ही रिएक्शन होते, किंवा डिफ्युज्ड सनलाईट और हायर टेम्परेचर 573 टू 773 केल्विन, 573 ते 773 केल्विन एवढ्या टेम्परेचरला ही रिएक्शन होते. टू गिव्ह अ मिक्सचर ऑफ अल्किल हलाइड्स, ह्याच्यापासून काय मिळतं? टू गिव्ह अ मिक्सचर ऑफ अल्किल हलाइड्स म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला अल्किल हलाइड्स मिळतात. म्हणजे अल्किल ग्रुप आणि त्याच्यासोबत एक हॅलोजन ग्रुप असेल तर त्याला आपण अल्किल हलाइड म्हणतो. आता तुम्हाला डायरेक्ट रिएक्शन बघितल्यानंतर लक्षात येईल. सी हिअर, हा इथं बघा, आता आपल्याला हे रिएक्शन करायचं आहे. CH4 याला डायरेक्ट ह्याने सेपरेट सेपरेट लिहिलेलं आहे. कार्बन आणि 4 हायड्रोजन त्याला जोडलेलं आहे. CH4 आपण असं त्याला डायरेक्ट लिहू शकतो. तर CH4 प्लस Cl2, पण याने 2 क्लोरीन सुद्धा वेगवेगळे तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत. इथे एक क्लोरीन आहे, हा एक क्लोरीन आहे, या दोन्हीच्या मध्ये एक बॉन्ड आहे. तर हा मिथेन जेव्हा क्लोरीन सोबत रिएक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट, हे महत्वाचं आहे. हे अल्ट्राव्हायोलेट लाईट जर आपण लिहित नसू, किंवा हा जो ट्रायंगल साइन आहे, डेल्टा साइन आहे, त्याला आपण हिटिंगचं साइन म्हणतो, किंवा कमीत कमी हे हिटिंग तरी दाखवायला पाहिजे. एकतर 573 ते 773 एवढं केल्विन तेवढं टेम्परेचर पाहिजे त्याला, किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट पाहिजे, तरच ही रिएक्शन होऊ शकते. ही रिएक्शन आपण असे पूर्ण लिहिले नाही जर आपण ह्या ॲरोवरचं कॅटलिस्ट जर नाही लिहिलं, किंवा कशाच्या संपर्कामध्ये होऊ शकतं, तर ही रिएक्शन होणार नाही, किंवा ही रिएक्शन तुम्ही लिहिलेली चुकणार. कारण काय, कुठल्याही रिएक्शनला काहीतरी एक कंडिशन असते, अट असते, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. आता आपण चहा करतो म्हणजे नेमकं काय करतो? दूध, चहापत्ती, साखर सगळं मिक्स करतो, आणि ते जर आपण नेऊन फ्रीजमध्ये ठेवलं तर चहा होणार आहे काय? अजिबात होऊ शकत नाही. कारण काय, तिथं टेम्परेचर कमी आहे, तर त्याची रिक्वायरमेंट काय आहे? हिटिंगची रिक्वायरमेंट आहे. जेव्हा आपण हीट करतो, गॅसवरती त्याला पूर्णपणे हीट करतो, त्यावेळेसच आपला चहा तयार होणार. म्हणजेच काय, ते त्या रिएक्शनची ती कंडिशन आहे. म्हणजेच काय, हे खूप महत्वाचं आहे. कंडिशन ही खूप महत्वाची असते रिएक्शन्स मध्ये. हे जर तुम्ही लिहिला नाही तर हे रिएक्शन कन्सिडर होणार नाही. कारण काय, नॉर्मल टेम्परेचरला हे होणारच नाही. आपण चहापत्ती, साखर, दूध सगळं मिक्स करून जर उगं नॉर्मल टेम्परेचरला बी जर ठेवलं तर चहा आपोआप तयार होणार नाही. त्याच्यासाठी हिटिंगची गरजच आहे. म्हणून आपण त्याला हिटिंग ही दाखवावीच लागते. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हिटिंग दाखवावी लागते. अशा बरेच रिएक्शन आहेत की त्या नॉर्मल टेम्परेचरला होतात किंवा नॉर्मल कंडिशनला होतात. तिथं तुम्ही काही दाखवायची गरज नाही. पण जिथं कंडिशन आहे तिथं कंडिशन दाखवलं तरच ती रिएक्शन पूर्ण होऊ शकते, अन्यथा पूर्ण होणार नाही. आता इथं काय कंडिशन आहे? इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट और हिटिंग. हे आपण दोन्ही मिक्स करून ह्याला जर हिट केलं तर ह्याच्यापासून काय तयार होतं? क्लोरोमिथेन. आणि याचा बाय प्रोडक्ट आहे हायड्रोजन क्लोराईड. हे क्लोरोमिथेन कसं तयार झालं बघा. ह्या कार्बन सोबत ह्या मिथेन मध्ये 4 हायड्रोजन ॲटम आहेत. तर ह्या 4 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन ॲटम हा काढून टाकला जातो. हा हायड्रोजन ॲटम आपण काढून टाकला, आणि त्या ठिकाणी काय केलं, याच्यातला एक क्लोरीन आपण तिथं रिप्लेस केला. हा क्लोरीन काय केला आपण तिथं रिप्लेस केला. मग आपल्याला हे काय भेटेल? आता ह्याच्यातला एक हायड्रोजन काढून टाकला आणि त्या ठिकाणी इथं काय जोडलं आपण? हे क्लोरीन जोडलेलं आहे बघा. म्हणून आपल्याला काय भेटेल? CH3Cl असा आपल्याला प्रोडक्ट भेटतो. CH3 म्हणजे त्याला आपण मिथिल म्हणतो. बघा इथे लिहिलेलं आहे मिथिल, आणि क्लोरीन आहे म्हणून त्याचं काय? क्लोराईड. क्लोरीन असेल तर त्याला कसं लिहायचं? हलाइड मध्ये क्लोराईड असेल लिहितात. ह्याचं नाव होतं मिथिल क्लोराईड, किंवा ह्याचा IUPAC नेम आहे क्लोरोमिथेन. आता मिथिल क्लोराईड हे कॉमन नेम आहे, आणि IUPAC नेम हे काय आहे त्याचं? क्लोरोमिथेन असं आहे. IUPAC आणि कॉमन नेम हे तुम्हाला जनरली जवळपास अगोदर 10वी पर्यंत झालेलं आहे. तरी काय, कॉमन नेम आणि IUPAC नेम हे दोन नॉमेनक्लेचर जे आहेत ते वेगवेगळे आहेत.
कॉमन नेम म्हणजे सर्वसाधारण नाव. IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री असा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपने जे काही नियमावली देऊन नावाचं जे काही नामकरण केलेलं आहे त्याला आपण IUPAC सिस्टीम म्हणतो. तर आता काय झालं, हा हायड्रोजन आपण काढून टाकला आणि त्या ठिकाणी हा क्लोरीन सबस्टिट्यूट केला. मग हा काढून टाकलेला हायड्रोजन काय करतो, ह्या क्लोरीन सोबत रिॲक्ट होतो, म्हणजेच कंबाईन होतो. किंवा तुम्ही डायरेक्ट असं जरी कन्सिडर केलं तरी चालतं. हे बघा, हे याच्यासोबत कंबाईन होतं. कशासोबत, ह्या क्लोरीन बरोबर. आणि हा जो शिल्लक राहिलेला क्लोरीन आहे तो डायरेक्ट कार्बनशी जोडला जातो आणि आपल्याला काय मिळतं, दॅट इज मिथिल क्लोराईड. आणि हे कंबाईन झालेला हा काय आहे, एक बाय प्रॉडक्ट आहे, त्याला आपण म्हणतो हायड्रोजन क्लोराईड. इट इज नोन एज हायड्रोजन क्लोराईड, HCl. द सेम रिएक्शन. आता ही जी रिएक्शन आहे, क्लोरिनेशन किंवा हॅलोजिनेशन जी काही रिएक्शन आहे, हे काय लिमिटेड किंवा ही कंटिन्युअस रिएक्शन आहे. जोपर्यंत ह्या अल्केनचे सगळे हायड्रोजन ॲटम पूर्णपणे सबस्टिट्यूट होत नाहीत, म्हणजे काढून टाकून दुसरे ठेवले जात नाहीत, तोपर्यंत काय होणार, ही रिएक्शन कायम राहणार, कंटिन्युअस राहणार. आता आपण एक हायड्रोजन काढून एक क्लोरीन ठेवलेला आहे, त्याला आपण क्लोरोमिथेन असं म्हणतो. हा इथला प्रॉडक्ट मी इथे घेतला. परत काय होतं, परत हा क्लोरीन त्याच्यासोबत रिएक्ट होतो, त्याचं हॅलोजिनेशन होतं किंवा क्लोरिनेशन म्हणतो आपण. आणि परत आपल्याला काय होतं, दुसरा हायड्रोजन काढून टाकला जातो आणि त्या ठिकाणी दुसरा क्लोरीन ठेवला जातो. आणि सेम जसं वर आपल्याला बाय प्रॉडक्ट भेटलं तसंच HCl आपल्याला बाय प्रॉडक्ट भेटतो. हे कधीपर्यंत होणार, कंटिन्युअस अप टू ऑल हायड्रोजन्स आर सबस्टिट्युटेड बाय द हॅलोजन ॲटम. जोपर्यंत सगळे हायड्रोजन हे सगळ्या हॅलोजन ॲटमनी सबस्टिट्यूट होत नाहीत, रिप्लेस होत नाहीत, तोपर्यंत ही रिएक्शन कंटिन्युअस होणार. हे बघा, इथं आपण पहिल्या स्टेपमध्ये एक हायड्रोजन काढून एक क्लोरीन ठेवला. दुसऱ्या रिएक्शन मध्ये 2 हायड्रोजन काढून 2 क्लोरीन इथं आहेत. तिसऱ्यामध्ये काय होणार, 3 हायड्रोजन रिप्लेस होणार. 3 हायड्रोजन ॲटम काढले गेलेत आणि 3 क्लोरीन ॲटम तिथे ठेवले गेलेत. आणि शेवटी काय, 4ही हायड्रोजन ॲटम काढून टाकून त्या ठिकाणी 4ही क्लोरीन ठेवलेले आहे. जर 2 क्लोरीन जोडलेले असतील तर त्याला आपण डायक्लोरोमिथेन म्हणतो. जर 3 जोडलेले असतील तर त्याला ट्रायक्लोरोमिथेन म्हणतो. जर 4 जोडलेले असतील तर त्याला टेट्राक्लोरोमिथेन असं म्हणतात. मोनो मीन्स 1. मोनो म्हणजे काय, 1. केमिस्ट्रीच्या उजळणीमध्ये मोनो म्हणजे 1. डाय मीन्स 2. ट्राय मीन्स 3. टेट्रा मीन्स 4. पेंटा मीन्स 5. हेक्सा मीन्स 6. हेप्टा मीन्स 7. ऑक्टा मीन्स 8. नोना मीन्स 9 अँड डेका मीन्स 10. अशा प्रकारे त्याची उजळणी आहे. तर डाय मीन्स 2, ट्राय मीन्स 3, ॲज लाईक दॅट. तर हे झालं ह्याचं क्लोरिनेशन. आपण आता हॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये ते क्लोरिनेशन बघितलेलं आहे. क्लोरिनेशन म्हणजे काय, किंवा ऍडिशन ऑफ क्लोरीन टू द मिथेन. आता इथे एक डायरेक्ट रिएक्शन आहे बघा, प्रोपेन सोबत ही रिएक्शन आहे. फॉर एक्झाम्पल प्रोपेन, कारण काय इथं 3 कार्बन ॲटम आहेत, 3 कार्बन ॲटमची चेन असेल तर त्याला आपण प्रोपेन म्हणतो. इन प्रेझेन्स ऑफ UV सनलाइट, ॲडिशन ऑफ Cl2 म्हणजे क्लोरीन, वी गेट अ प्रॉडक्ट ॲज लाईक दॅट 1 क्लोरोप्रोपेन, 45% भेटतो. देन आफ्टर 2 क्लोरोप्रोपेन, दॅट इज 55% भेटतो आपल्याला. म्हणजे 2 प्रकारचं आपल्याला मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट मिळतो. 2 प्रकारचं, किंवा एका ठिकाणी क्लोरीन हा ह्या पहिल्या कार्बनचा हायड्रोजन ॲटम काढून त्या ठिकाणी रिप्लेस झालेला आहे. दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये काय झालं, किंवा सेकंडरी अल्केन जो आहे कार्बन आहे त्याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस होऊन आपल्याला अशा प्रकारचा प्रॉडक्ट भेटतो. इथं पहिल्या कार्बनला जोडलेला आहे म्हणून आपण त्याला काय म्हणलं, 1 क्लोरोप्रोपेन म्हणतो. दुसऱ्या कार्बनला जोडलेला आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं, त्याची पोझिशन काय झाली, 2 झाली, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, 2 क्लोरोप्रोपेन म्हणतो. असं मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट भेटतं. तर हे झाली क्लोरिनेशन रिएक्शन, आणि त्याचं एक एक्झाम्पल आपण आता इथं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हे दुसरं एक्झाम्पल बघा. आता हे 2 मिथिल प्रोपेन, 2 मिथिल प्रोपेन,
इथं जी चेन आहे ती 3 कार्बनची चेन आहे. तर आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर आपलं झालंय ना? मी नंतर तुम्हाला बघतो, विचारून बघू. कारण आय-पी-सी नॉमेनक्लेचरनुसार जर 3 ची चेन असेल तर त्याला आपण प्रोपेन म्हणतो. एक ब्रँच असेल तर ती ब्रँच कुठं आहे त्याची आपण पोझिशन दाखवतो आणि त्या पोझिशनला आपण ते मिथिल ग्रुप जोडलेला आहे म्हणून याचं नाव काय होईल? 2 मिथिल प्रोपेन. तर 2 मिथिल प्रोपेन सोबत जर ही रिएक्शन आपण केली तर ह्याच्यापासून सुद्धा 2 प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. दॅट इज 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. म्हणजे पहिल्या कार्बनला काय झाला? हा क्लोरीन पहिल्या कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस होऊन इथं क्लोरीन आला. तर हे किती टक्के आपल्याला मिळणार आहे प्रॉडक्ट? इट इज अप टू 36%. देन आफ्टर द सेकंड प्रॉडक्ट दॅट इज 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. दुसऱ्या वेळेस काय होणार आहे? किंवा ह्या 2 नंबरचा जो कार्बन ॲटम आहे तिथला हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी क्लोरीन सबस्टिट्यूट होणार आहे. अशा प्रकारे ही सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. त्यालाच आपण म्हणतो हॅलोजिनेशन रिएक्शन. मग हॅलोजिनेशन मध्ये जर आपण क्लोरीन सोबत रिएक्शन केली तर त्याला काय म्हणायचं? क्लोरिनेशन म्हणायचं. ब्रोमिन सोबत केली त्याला ब्रोमिन म्हणायचं. आयोडीन सोबत केली तर त्याला आयोडिनेशन असं म्हणायचं. अशा प्रकारे ही सबस्टिट्यूशन किंवा हॅलोजिनेशन रिएक्शन्स आहेत आणि ह्याच्यानंतरचा जो काही भाग आहे तो आपण पुढच्या पिरियडला बघूया. ह्याच्यामध्ये जर कोणाला काही समजलं नसेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता किंवा